Yes, Okay. Uh-huh. after a long Great pleasure time. to see you here to all of you, sir. Good evening to all Good of evening, you. good evening. ओके ओके. डॉक्टर प्रमोद बडिगर आणि डॉक्टर शीतल बडिगर माझ्यासाठी ही दोन नाव म्हणजे अगदी आय हॅव नो ऍक्च्युअल वर्ड टू एक्सप्लेन इट. अगदी म्हणजे देवदूतासारखे आहे. IBS सारखा भयंकर दुर्धर आजार मला झाला असंच मी म्हणेल. सर तुमच्यासाठी तो दुर्धर नाही, अगदी सिम्पली आहे. बट लिटरली मी हा काय मी पेन सहन केला, मला काय त्रास झाला. हम्म. जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी तो त्रास काढलेला आहे. अनेक गोळ्या खाल्ल्या. अगदी जेवणाच्या आधी, जेवण झाल्यानंतर असं 3 टाइम सकाळ, दुपार, संध्याकाळ 6 गोळ्या चालू होत्या माझ्या. हम्म. त्याशिवाय मला भूकही लागत नव्हती. वजन तर भयंकर कमी झालं होतं. पोट साफ होत नव्हतं, चित्त थाऱ्यावर नव्हतं, डोकं दुखायचं. भयंकर मला अक्षरशः पोटाचा पेन अगदी असह्य झाला होता. डॉक्टर बडिगरांची माझी जेव्हा भेट झाली, खूप उशिराने झाली. अरे. परंतु उशिराने जरी झाली, तरी त्यांनी जे काही मला डाएट दिलं आणि जे काही उपचार केले बडिगर दाम्पत्याने, माझ्या आजही तारीख लक्षात आहे. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला सरांचं मी अपॉइंटमेंट घेतली. 15 तारखेला दुपारपासून माझं डाएट त्यांनी हँडल केलं. 1 महिन्याच्या आत सॉरी 1 महिन्याच्या आत मला 90% फरक पडला. वाव. 90% फरक पडला. माझं वजन 54 झालं होतं. माझं वय वर्ष आज 44 आहे. त्यानंतर माझं वजन हे वाढून जवळजवळ 69 पर्यंत गेलं. थोडं वजन जास्त आहे असं वाटलं, पुन्हा कमी केलं. परंतु मी अगदी अभिमानाने सांगेन की बडिगर दाम्पत्यांनी जे काही मला हँडल केलेलं आहे, आणि विशेष म्हणजे एकही गोळी न देता, कुठली टॅबलेट न देता, जे काही त्यांनी डाएट दिला, त्या डाएटच्या आधारे माझा IBS 90% गेलेला आहे. आणि अगदी मला, मी तुम्हाला आधीच पण सांगितलं की बाबा आय हॅव नो वर्ड टू एक्सप्लेन इट. कारण इतका भयंकर पेन मी सहन केलेला आहे. परंतु डॉक्टर बडिगरांनी मला जे काही ट्रीटमेंट केली, मी शतशः ऋणी आहे. थँक्यू सो आणि मच. माझी मला एक सगळं विचारायचं आहे सर, सर्व गोळी माझ्या बंद तुम्हाला झाल्या. ज्या मेडिसिन्स होत्या चालू आता, हा. त्या मेडिसिन्स परत किती वेळा घ्यावा लागला तुम्हाला? सर, ज्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना एकच सांगतो, माझ्याकडे एक स्ट्रीप ती अजूनही आहे. त्यामधले एका स्ट्रीपची आहे तशीच पुन्हा आहे, दुसरी स्ट्रीपच्या फक्त 3 गोळ्या घेतलेल्या. त्या हा. स्ट्रीप आजही तशाच आहे. ज्या दिवशी मी सरांकडे ट्रीटमेंटसाठी गेलो, सरांना त्या गोळ्या माझ्या गाडीमध्ये आजही तशाच गोळ्या तशाच पडून आहेत. मी सरांना गाडीतल्या गोळ्या दाखवल्या, म्हणलं सर ह्या गोळ्या मला अशा अशा चालू होत्या, चालू आहेत म्हटलं. सर म्हणल्या होत्या म्हणायचं आता, कारण ह्या गोळ्या तुम्ही 3 घेतलेल्या, यातली एकही गोळी तुम्हाला घ्यायला लागणार नाही इथून पुढे. आणि खरंच तसंच झालं. मला एकही गोळी घ्यावी लागली नाही, ते स्ट्रीप तशाच पडून आहेत. अगदी मी म्हणजे त्यातनं मला जी सुटका मिळाली, अक्षरशः अंगावरती असे पुरळ उमटायचे, पोट माझं इतकं भयंकर गच्च व्हायचं, पोट व्यवस्थित साफ नसं होत, व्यवस्थित झोप लागत नव्हती. हम्म. अजून जेवणही म्हणावं असं फूड इनटेक होत नव्हता, वॉटर इनटेक सुद्धा होत नव्हता. डॉक्टर प्रमोद बडिगर आणि डॉक्टर शीतल बडिगर यांनी दोघांनी मला स्थितीमध्ये व्यवस्थित हँडल केलं. त्यांनी व्यवस्थित सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खायचं, कोणत्या वेळेला काय खायचं, त्यांनी सकाळ फॉर एक्झाम्पल सकाळचा नाश्ता त्यांनी मला 4 ते 5 ऑप्शन दिले, या यापैकी तुम्ही आज हा हा नाश्ता करायचा. दुपारच्या जेवणात 4-5 मला त्यांनी ऑप्शन दिले, यापैकी तुम्ही निवडा आणि त्यामधनं तुम्ही या या पद्धतीने भोजन करा. तुम्ही सर किती पैसे अशा अशा घालवले होते सर पद्धतीने ह्या आजारासाठी? आतापर्यंत बाहेर किती खर्च केला होता IBS साठी? अरे, रेंज 30 ते गेली. 40 हजार किंवा त्यापेक्षा जास्त गेले असतील. मी गॅस्ट्रोस्कोपी केलेली आहे, सोनोग्राफी पण केलेली आहे पोटाच्या 2-3 वेळा, 2-3 स्कोपी पण केल्या. परंतु त्यात अगदी रिझल्ट नाही, झिरो 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 रिझल्ट. आणि तुम्हाला परंतु तुम्हाला सर तुम्ही एक आला तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आला होता, त्यावेळेस तुम्ही खूप एक्सपर्ट्सला भेटून आले होते आणि त्या सर्वांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? IBS ची गोळी बंद होणार हे सांगितलं होतं का? सर, आता मी त्या डॉक्टरांचं नाव सांगणं योग्य नाही, कारण मग शेवटी नाव ते नका डॉक्टर सांगू आहेत. कोणाचं, आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं. बट सर कन्क्लुजन काय होतं? सध्या मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला IBS हा जो आजार आहे,
सर मला हे गोळे किती दिवस घ्यावे लागतील, एक 8-15 दिवस किंवा महिन्याभर. त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला ह्या गोळ्या कायमस्वरूपी घ्याव्या लागतील. म्हणलं हाऊ हाऊ इट इज पॉसिबल. म्हणे हा आयबीएस जो आजार आहे हा जात नाही म्हणे, कायमस्वरूपी असाच राहतो. मी अक्षरशः त्या ठिकाणी डोकं धरून खाली बसलो होतो. तुम्हाला सांगतो सर्वांना मी या ठिकाणी माझा अनुभव असा सांगेल की मी त्यावेळेस असं म्हणजे गेस केलं की बाबा आता माझं आयुष्यभर मला ह्या गोळ्या घ्याव्याच लागणार. आणि तदनंतर बऱ्याच कालावधीनंतर डॉक्टर बडेकरांची माझी भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्ही माझी ट्रीटमेंट सांगतो त्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्या. काय नक्कीच 30 ते 40 हजार एवढा खर्च येणार नाही म्हटले. काय त्यांनी अगदी एवढा खर्च येणार नाही असं सांगितलं. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला, म्हणून 30-40 हजार सहज गेले असतील. माझ्याकडे ट्रीटमेंट घेतलं तर एवढं नक्कीच येणार नाही. त्यातल्या निम्म एवढाही नाही, निम्म्यापेक्षा थोडा कमीच येईल. ठीक आहे म्हणलं सर. त्यानंतर मला त्यांनी जे काही आधीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, तुम्हाला ह्या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतील, ह्या टायमामध्येच घ्याव्या लागतील, त्या सर्व माझ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. मी ग्रेट सर. आता मीटिंग करतो आहे ते भोजन उरकूनच माझी मीटिंग करतो आहे. क्या मला भूक लागते, पोट साफ होतं, तहान लागते, फूड इनटेक वॉटर इनटेक व्यवस्थित आहे, मला वाटतं आता सुस्त 3 महिने झाले असतील, तर एकदा डिटॉक्स रिपीट करा तुम्ही आता ह्या ग्रुप सोबत. यस यस व्हाई नॉट, एब्सोल्युटली सर. तो आप बताओ, मैं कर दूंगा. आप सिर्फ बोलो सर क्या करना है, मैं कर दूंगा. सर तुम्ही फक्त सांगा काय करायचं, मी करणार बस. आणि सर लवकर आमच्यासाठी एक ट्रेक प्लॅन करा. ठीक आहे सर, करूया. वन डे रिटर्न करूया हो, वन डे वाला छानपैकी. करा. हा, जेवढे येतील तेवढे येतील. छोटासा ट्रेक करूया. तुम्हाला मी आता ऑप्शन देऊ शकतो. एक नाही, ऑप्शन आपण आहे. बोलू त्याच्यासाठी सविस्तर. मला अजून बाकीच्यांना पण ऐकायचं. यस यस यस, थँक्यू, तुम्ही ऍब्सोल्युटली वेळ सर, काढून ऍब्सोल्युटली. आलात. मला तर माहित पण नाही तुम्ही आज मीटिंग जॉईन करणार आहे, बट आलात. थँक्यू तुमच्या. आणि तुम्ही मी जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्वांना जमेल त्यावेळेस शेअरिंग करता. तुमच्या शेअरिंगमुळे मागे आमच्याकडे एक सांगायला आवडेल, दिनेश सेठ आणि योगिता सेठ माहित नाही आता आजच्या सेशनला आहेत का, ते कपल तुमचं शेअरिंग ऐकून ते आले. अरे अरे, त्यांनाही भरपूर प्रॉब्लेम आहे. आता मला त्यांचं चालू आहे, मला त्यांचा फॉलोअप घ्यायचा आहे ह्या आठवड्यात, बघू. मी सर्वांना एकच मिनिटामध्ये असं सांगू इच्छितो की अवश्य अवश्य अगदी अवश्य आवर्जून डॉक्टर बडिकरांचा तुम्ही फूडचा जे काही तुमचा आता जो प्लॅन आहे तो डिटॉक्सचा प्लॅन आवर्जून घ्या. हम्म. आवर्जून घ्या. नक्की नक्की फरक पडतो. नक्की, पण माझा स्वतःचा अनुभव सांगतो आहे, नक्की नक्की फरक पडतो. थँक्यू, बस. थँक्यू सर, थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू.